शिवकालीन गडकोट संवर्धन आणि स्वच्छता मोहिमेचा हा 7वा टप्पा आहे। खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून खरं तर अनेक गड किल्ले जे आहेत त्याचं वृक्ष संवर्धन असेल, त्यासोबत स्वच्छता असेल, अशा पद्धतीने करण्यात येत आहे। स्वतः ते झाडू हातात घेऊन स्वच्छता करताना आपल्याला या पट्टा किल्ल्यावर अर्थात विश्रामगडावर पाहायला मिळत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असलेल्या या विश्रामगडावर ते 33 दिवस विश्राम त्यांनी केला, अशी ऐतिहासिक माहिती जी आहे ती या किल्ल्याची आहे। आणि हा शेवटच्या टप्प्यातला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा मुघलांशी संघर्ष होता त्याचं त्यानंतर ज्या ठिकाणी विश्राम केला तो हाच किल्ला आहे। आणि खरं तर या किल्ल्याचं संवर्धन जे आहे ते काही प्रमाणात करण्यात आलं, मात्र अधिक गरज जी आहे ती आता त्याचं संवर्धन, त्यासोबत या ठिकाणी येणारे पर्यटक असतील किंवा ही ऐतिहासिक स्थळ पाहण्यासाठी येणारे जे गड आणि जी संवर्धन करण्याची प्रक्रिया जी आहे यामध्ये सर्व तरुणांचा सहभाग जो आहे तो पाहायला मिळतो आहे। आपल्यासोबत आहेत खासदार निलेश लंके। खरं बघितलं तर ही जी संवर्धनाची मोहीम तुम्ही हाती घेतली, हा 7वा टप्पा आहे। तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। आज जवळपास 2000हून अधिक तरुण जे आहेत या मोहिमेत सामील झाले। काय संकल्पना नेमकी तुमची डोक्यात होती आणि आज ती पूर्णत्वास जात आहे? संकल्पना डोक्यात काय होती, यापेक्षा महाराष्ट्रात कुठलं पण राजकारण असो, समाजकार्य असो किंवा शुभकार्य असो, त्या कार्यामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन आपण त्या कार्याला सुरुवात करतो। पण त्या छत्रपती शिवरायांनी ज्या वास्तू उभ्या केल्या, छत्रपती शिवरायांचे गड किल्ले म्हणजे एक आपल्यासाठी प्रेरणा आहे, एक ऊर्जा स्रोत आहे। आणि छत्रपती शिवरायांचा विचार अखंडितपणे हा प्रत्येकाच्या मनामनात राहिला पाहिजे। त्यासाठी हे गड किल्ले जर अभेद्य राहिले तर ही प्रेरणा अखंडितपणे राहणार आहे। तर या गड किल्ल्यांकडं आज जर पाहिलं आपल्या तर एक दुरावस्था आपल्याला पाहायला मिळत आहे। शेवट हल्लीच्या कालखंडामध्ये काम करणारे कमी, पण टीका टिप्पणी करणारे जास्त। कोणी एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाच्या स्थळी माईक मिळाला तर माईकवर टीका टिप्पणी करायचं। मग आता सध्या डिजिटल युगामध्ये मोबाईल हातात घेतल्यानंतर त्या फेसबुक व्हॉट्सअपवर टीका टिप्पणी करायची। ह्या गोष्टी करण्यापेक्षा आपण कृती केलं पाहिजे, आपण एक थिनगी म्हणून काम केलं पाहिजे। आणि आम्ही या मोहिमेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून किल्ले शिवनेरी या ठिकाणी सुरुवात केली। आणि या मोहिमेचा आजची ही 7वी मोहीम आहे। अतिशय उत्स्फूर्तपणे राज्यातील अनेक शिवभक्तांचा यामध्ये आम्हाला सहभाग पाहायला मिळत आहे। फक्त एका लिंकद्वारे या ठिकाणी नोंदणी केली जाते। मावळे आदल्या दिवशी मुक्कामी येतात। मुक्कामीसुद्धा येण्यासाठी कुठंतरी त्या किल्ल्याच्या पायथ्याला एखादी शाळा असो, एखादी हायस्कूल असो, एखादं मंदिर असो, एखादं मंगल कार्यालय असो, एखादा सभामंडप असो, या ठिकाणी ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांनी खडतर परिस्थितीतून आपलं मार्गक्रम केला, तसं आपण एक दिवससुद्धा अशाच खडतर परिस्थितीमध्ये राहायचं। म्हणून आम्ही आदल्या दिवशी मुक्कामी येतो, दुसऱ्या दिवशी या ठिकाणी स्वच्छता करतो। ज्या ठिकाणी सौर लॅम्पची गरज आहे त्या ठिकाणी सौर लॅम्प बसवला जातो। ज्या ठिकाणी डस्टबिनची गरज आहे डस्टबिन ठेवली जाते। काही सूचना फलक लावले जातात। काही मंदिर आहेत त्या मंदिरांच्या ठिकाणी मंदिरांचा बोर्ड लावला जातो। असे छोटे छोटे कामं आम्ही या ठिकाणी करत असतो। आता जेव्हा आपण विश्रामगडावर चढाई करत होतो त्यावेळेस जे तरुण होते खरं तर ते विचार करत होते की ज्या काळी छत्रपती शिवरायांचे मावळे होते ते या गडावर चढताना काय ऊर्जा असेल त्यांच्यामध्ये, आणि ती ऊर्जा घेण्याचा देखील तरुणांचा प्रयत्न दिसतोय। अनेक जण व्यसनमुक्तीकडे देखील वाटचाल करत आहेत। काय कसं बघतात? व्यसनमुक्तीचं सगळ्यात महत्त्वाचे शेवट आपलं शरीर तंदुरुस्त ठेवायचं असेल तर आपल्याला व्यसनापासून आपण लांब गेलं पाहिजे। आणि या गडावर आल्यानंतर ह्या ठिकाणची एक वेगळी एनर्जी, ऊर्जा आपण घेऊन जात असतो। आपण बोलता बोलता आपल्या मराठी भाषेत बोललं जातं 10 हत्तीचं बळ। 10 हत्तीचं बळ गडावर आल्यानंतर प्रत्येकात निर्माण होतं। तर तुम्ही ही सगळी अराजकीय मोहीम जी आहे ती राबवत आहे, त्यात राजकारणाचा विषय येत नाही आणि तुम्ही राजकीय भाषा देखील या मोहिमेदरम्यान करत नाही। मात्र असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जे गड किल्ले आहेत त्यासाठी महाराष्ट्रातील किंवा जे सगळ्या पक्षाचे सर्वपक्षीय खासदार आहेत त्यांनी खरं तर केंद्राकडे पाठपुरावा केला पाहिजे। कारण पुरातत्व विभागाला हे सगळे येतं आणि राज्य सरकारला त्यामध्ये काही प्रमाणामध्ये लिमिटेशन्स येतात। तर तो पाठपुरावा जो आहे केंद्राकडं, महाराष्ट्रातील जे खासदार आहेत त्यांची सगळे मिळून तुम्ही केंद्राकडे हे प्रत्येकाचं हे स्वतःचं कार्य म्हणून प्रत्येकाने
आपापल्या पद्धतीने मागणी केली पाहिजे, मांडणी केली पाहिजे. आता आम्ही सगळे गड किल्ले स्वच्छता संवर्धन या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही डॉक्युमेंटरी तयार करतो. ह्या गडावर आल्यानंतर ह्या गडावर आपल्याला काय अपेक्षित आहे, या गडाची दुरावस्था झाल्यानंतर डागडुजी किती प्रमाणात करणं आवश्यक आहे, या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं जे वास्तव्य झालं त्या वास्तव्याचा कसा इतिहास असेल, ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या पाहिजेत. यासाठी शासनाकडून किती प्रमाणात निधी मिळाला पाहिजे, राज्य सरकार असो केंद्र सरकार असो, तर या सगळ्या डॉक्युमेंटरी करून आम्ही सरकारकडून मागणी करत आहोत. आम्हाला ह्या गडावर इतका निधी पाहिजे, त्या गडावर तेवढा निधी पाहिजे. शेवटी आम्ही पाठपुरावा करण्याचं काम करत असतो, करणार. पण पाठपुरावा करत असताना कृती पण केली पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत कृती शून्य, फक्त हे पाहिजे ते पाहिजे, आव करा तेव करा, हे नाही. आम्ही कृतीला महत्त्व देणारे माणसे. तुम्ही पाहिलं असेल इथं कोण आहे, कोण कुठल्या पदावर काम करतो यापेक्षा आम्ही या ठिकाणी आल्यानंतर आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून आम्ही या ठिकाणी सगळेजण काम करत असतो. त्यामुळे आम्ही सगळं विसरून जातो. कोण कुठल्या पदाधिकारी आहे, कोण कुठल्या अधिकारी आहे, सगळं विसरून जातो. इथं मावळा म्हणून काम करतो. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात आला नुकताच. हे जे किल्ले आहेत, खरं तर तुम्ही जसं सांगितलं की हा एक ऐतिहासिक वारसा आहे. इथून पुढच्या काळामध्ये ते आणि अनेक किल्ले असे आहेत की ते देखील यात समाविष्ट होऊ शकतात. काय प्रयत्न केले पाहिजे? शेवट सरकारचं तर मी सगळ्यात प्रथम मी अभिनंदन पण केलं, पण त्यामध्ये समाविष्ट केलं त्याबद्दल निश्चित महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने मी अभिनंदन करतो. पण आता कृतीत आलं पाहिजे. घोषणा होतात, चर्चा होती, कृती होत नाही. तर आमचं म्हणणं आहे कृतीत आलं पाहिजे. त्यामुळं ही कृतीत आलं पाहिजे आणि अजून किल्ल्यांची वाढ झाली पाहिजे. अधिकाधिक ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे, छत्रपती शिवरायांचा पराक्रमी, त्या ठिकाणचे सर्वचे सर्व किल्ले घेतले पाहिजे आणि त्याला भरीव असा निधी देऊन कृतीत सुरुवात झाली पाहिजे. कृतीतून सुरुवात महत्त्वाची आहे. राज्य शासनाबरोबर केंद्र सरकारकडे देखील पाठपुरावा करणार असल्याचं निलेश लंके यांनी म्हटलं आहे. मनोज गाडीकर, TV9 मराठी, अकोले, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.